चुकून हातून घडलेलं पुण्य हे जरी दिसत नसलं तरीही किंवा तुमच्या लक्षात नसलं तरीही वेळ आली की ते आपोआप आपल्याला उपभोगायला मात्र मिळतंच. लोकांशी वाईट वागून मिळालेल्या शिक्षेपेक्षा लोकांशी चांगलं वागूनही जेव्हा शिक्षा मिळते ती सर्वात जास्त वेदनादायी असते. माणसाचं जगणं हे साधं सोपं असावं, पण वागणं मात्र इतरांच्यापेक्षा वेगळं असलं पाहिजे. शाळेत लहानपणी फळ्यावर सुविचार लिहिलेले असायचे. ते आपण पाठ करायचो, पण अर्थ मात्र त्याचा कधीच कळायचा नाही. पण आज शाळा सोडल्यानंतर रोजचं आयुष्य जगताना शाळेतल्या त्या सुविचारांचा खरा अर्थ आपोआपच लक्षात येतो. पैशाचा माज हा फक्त माणसापुढेच चालतो, कारण कर्मापुढे आणि देवापुढे तर माणूस भीकच मागत असतो. बुद्धिवान तोच असतो जो इतरांशी ईर्ष्या किंवा तुलना करण्यापेक्षा त्याचे चांगले गुण स्वतः आत्मसात करतो. तुमच्या जीवनातील व्यथा आणि कथा या तुमच्याच असतात. त्यांच्याशी इतर कोणाचं काहीच घेणं देणं नसतं. त्यामुळे त्याची जाणीव ही काही लोकांना नसते. हे जितक्या लवकर तुम्हाला लक्षात येईल तेवढ्या लवकर तुम्ही सत्य स्वीकाराल व भानावर याल. माणसाचा सर्वात चांगला सहकारी हा त्याची प्रकृती असते. जर एकदा का प्रकृतीची साथ सुटली तर प्रत्येक नात्यासाठी माणूस हा ओझे बनून राहतो. म्हणून आपल्या प्रकृतीची काळजी घ्या. जीवनात जर कधी मागे वळून पाहिले तर माणसाला अनुभव मिळतो. पुढे पाहण्याचा प्रयत्न केला तर अपेक्षा निर्माण होते आणि जर अंतर्मनात डोकावून पाहिले तर आत्मविश्वास दिसून येतो. ठेस लागली तर बऱ्यापैकी सगळं विस्कटून जातं, पण माणसाला एकदा का ठेस लागली तर नक्कीच काहीतरी चांगलं घडवू शकतो. फूल बनून हसत राहणे हेच जीवन आहे. हसता हसता दुःख विसरणे हेच जीवन आहे. भेटून तर सर्वच आनंदी होतात, पण न भेटताही नाती निभावणे हेच जीवन आहे. स्वल्पविरामात राम आहे, पूर्णविरामात राम आहे. कुठून सुरुवात करायची व कुठे थांबायचं हे जर शब्दांना कळत असेल तर आपण तर माणसंच आहोत. जर हे आपल्याला कळलं की कुठे थांबायचं आणि कुठून सुरुवात करायची तर नक्कीच आयुष्यात अडचणी येणार नाहीत. माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त तो अतिविचाराने थकत असतो. म्हणून कोणत्याही गोष्टीचा विनाकारण अतिविचार करणे टाळले पाहिजे. मेंदूत अहंकार नसावा, डोळ्यात आपुलकी असावी, ओठात गोडवा असावा आणि काळजात आत्मीयता असावी. एवढ्या गोष्टी जर तुमच्याजवळ असतील तर तुम्हाला मागे सर म्हणण्याची कोणाचीच हिंमत कधी होत नाही. सुविचार कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.